जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बौद्ध लेणी आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरापासून 100 ते 110 किलोमीटर अंतरावर वाघूर नदीच्या परिसरात शेजारी या लेणी आहेत। ह्या लेणी नदीपात्रापासून 15 ते 30 मीटर उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगर रांगांमधील कातळांवर कोरल्या आहेत। अजिंठा निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा 2 प्रकारे या लेण्यांची निर्मिती केली आहे। या लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते। शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील शिल्पे जगभरात मान्यता पावली आहेत। चित्रांमधून व्यक्त होणाऱ्या मानवी भावभावना हे या चित्रांचे वैशिष्ट्य आहे। बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत। लेणी घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत। अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इसवी सन 1983 साली घोषित केली आहे। या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे। जून 2013 मध्ये महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे। अजिंठा लेण्यांमध्ये गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो। अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे। संभाजीनगरहून सिल्लोड मार्गे अजिंठा लेण्यांकडे जाता येते। प्रमुख स्थळापासून 4 किलोमीटर आधी पार्किंगची व्यवस्था आहे। या ठिकाणी वाहनांची पार्किंग केल्यानंतर अजिंठा लेण्यांकडे जाण्यासाठी शटल बसेसची व्यवस्था आहे। नॉन एसी 25 रुपये आणि एसी 30 रुपये असा तिकीट दर आहे। निसर्गरम्य डोंगरदऱ्यांच्या कुशीत अरुंद रस्त्यावरून वळणे घेत शटल बस प्रमुख स्थळाकडे जाते। अजिंठा लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच बस पर्यटकांना आणून सोडते। आत प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना आत सोडले जाते। गुटखा, मावा, तंबाखूजन्य आणि तत्सम पदार्थ आत घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे। मात्र या परिसरात कार्यरत असणारे कर्मचारी या परिसरात विड्या सिगारेट ओढताना दिसतात। तो भाग अपवादात्मक असावा तरी सुद्धा कर्मचाऱ्यांना अशी सूट कशी काय दिली जाऊ शकते असा प्रश्न निर्माण होतो। असो, तपासणीचा सोपस्कार पार पडल्यानंतर मुख्य लेण्यांकडे जाण्यासाठी 15 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला 40 रुपये आकारले जातात। पुढे डोंगर कपाऱ्यात प्रवेश करताच शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना पर्यटकांना पाहायला मिळतो। या परिसरात वानरांचा वावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। वानरांचा कळप आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांसह या झाडावरून त्या झाडावर आणि वाहनांवर उड्या मारताना दिसतो। त्यांना हुसकून लावण्याचा प्रयत्न केला असता ते पर्यटकांच्या अंगावर धावून जातात। अशा मानव निर्मित आणि निसर्गाच्या सुंदरतेचा अनुभव घेण्यासाठी अजिंठा लेणी येथे देशी विदेशी पर्यटक भेट द्यायला विसरत नाहीत। हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे।